नमस्कार, मैं अभिषेक दुबे और आप देख रहे हैं महाराष्ट्र टीवी 24। इमामबाड़ा पुलिस थाने ने 59 वर्षीय महिला से सोने की चूड़ी साफ करने के बहाने लूटने के आरोप में 2 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। पुलिस सूत्रों के अनुसार महिला से 2 लोगों ने संपर्क किया और पीतल और सोने से बने बर्तन साफ करने की पेशकश की। शुरुआत में महिला ने उन्हें पीतल के बर्तन साफ करने के लिए दिए। आरोपियों ने पीतल के बर्तन साफ किए और उनका विश्वास जीतकर उन्हें वापस कर दिया। हालांकि जब महिला ने उन्हें 80,000 की सोने की चूड़ियां दी तो उन्होंने कथित तौर पर उन्हें छीन लिया और भाग गए। अपराध के बाद महिला ने शिकायत दर्ज करने के लिए इमामबाड़ा पुलिस स्टेशन का रुख किया। अपराध दर्ज किया गया और आरोपी की तलाश शुरू कर दी गई है। यातील फिर्यादी बिबीताई शिवचरण मेंढे, वय 59 वर्ष, राहणार उंडखाना. या महिला घरी एकट्या होत्या. ते एकट्या असताना काल दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी गेला आणि त्यांना सांगितले की माझ्याकडे मेटलच्या वस्तू चमकावण्याचं पावडर आहे, मी त्याचा आपल्याला डेमो दाखवू शकतो, तर त्याची मार्केटिंग करण्याकरिता मी आलेलो आहे असं म्हणून त्यांनी फिर्यादीला त्यांच्या घरातल्या एक पितळी वस्तू आणण्यास सांगितली आणि त्या पितळी वस्तूला त्याच्याजवळचं पावडर लावून त्याला घासून त्याने ते चमकावलं. हे झाल्यानंतर त्याने फिर्यादीला तुमच्या हातातील बांगडी सुद्धा काळी झालेली आहे, ती सुद्धा मी चमकावून देतो असं म्हटल्याने फिर्यादीने स्वतःच्या हातातील सोन्याची बांगडी वय अंदाज 2 तोळे हे त्याला दिली. त्यावेळेला फिर्यादीने त्या बांगडीला पावडर लावण्याचा म्हणजे प्रयत्न केला आणि त्या दरम्यान फिर्यादीला आपल्या घरातील हळद घेऊन या, सोन्याच्या वस्तूला हळदीमुळे जास्त प्रभाव दिसतो असं म्हटल्याने फिर्यादी हळद आणण्यासाठी किचनमध्ये गेली असता त्या अनोळखी मुलाने फिर्यादीची सोन्याची बांगडी घेऊन त्या ठिकाणावरून निघून गेलेला आहे. तर या घटनेच्या अनुषंगाने आजूबाजूला विचारपूस केली असता त्याचा एक साथीदार घरापासून थोड्या अंतरावर मोटरसायकल घेऊन उभा होता. हा बांगडी घेऊन घराबाहेर पडले असता त्याच्या साथीदाराच्या बाईकवर बसून तो तिथून निघून गेलेला आहे. अशा संदर्भाने पोलीस स्टेशन इमामबाड़ा येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यामध्ये हे आरोपी निष्पन्न करून पुढील कारवाई करण्याची तजवीज. या गुन्ह्याची जर पार्श्वभूमी किंवा घटनाक्रम जर पाहिला तर तो एक अनोळखी व्यक्तीकडून गुन्हा घडलेला आहे आणि तो घरामध्ये काही म्हणजे खोटं बोलून प्रवेश केला. अशा प्रकारचा सर्व नागरिकांना पोलीस विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे की जर कुठलाही अनोळखी व्यक्ती आपल्या घराच्या प्रिमायसेस किंवा आजूबाजूला अशा प्रकारे जर काही मार्केटिंग किंवा कुठल्याही वस्तूचा विक्री करण्याचा भूलथापा देऊन जर घरात प्रवेश करत असेल तर अशा व्यक्तीपासून आपण सावध राहावे आणि त्या संदर्भाने ताबडतोब पोलीस प्रशासनाला कळवावे. कुठल्याही म्हणजे एजन्सीकडे की सोन्या चांदीचे दागिने मी चमकवून देतो असं म्हणण्याचं त्यांच्याकडे थोडंफार ते केमिकलचा वापर करतात आणि आपली नजर चुकवून अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी शहरात काही ठिकाणी घडल्याचे निदर्शनास आलेले आहे. तर त्या दृष्टीने आपल्या मौल्यवान वस्तू संदर्भाने सर्वांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट, नागपुर। के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं।